एकदा विना घेतल्यानंतर 24 तास विना खाली ठेवला जात नाही. एक वेगळे पण सांगायचं म्हटलं तर आधुनिक काळात होता व्यवसाय पण मन होते संतांचे. जय शिवराय मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण श्री संत सौतमाई पुण्यतिथी कशा प्रकारे साजरी केली जाते ते तुम्हाला मी संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या दिवशी सौतमाई बसतो त्या दिवशी सकाळी 9 वाजता मीटिंग बसली जाते अख्ख्या भावकीची आणि मीटिंग मध्ये सर्व चर्चा केली जाते. जेवणाचे पदार्थ काय करायचे, नियोजन कसं करायचं, काय कुणी काय करायचं ते सर्व नियोजन केलं जातं बैठकीमध्ये. आणि त्यानंतर महत्वाचं एक म्हणजे वसूल काढला जातो आणि वसूल प्रत्येकाने मीटिंग मध्येच द्यावा लागतो. वेगळे पण सांगायचं म्हटलं तर आधुनिक काळात अशी प्रथा आहे की जर समजा एखाद्या उदाहरणार्थ भजनी मंडळाला जर सांगायचं असेल तर फोनवर सांगत नाही ती. जर भजनी मंडळाला सांगायचे आहे तर एक समाजातील व्यक्तिमत्व असतो, त्याला ती जबाबदारी दिली जाते की बाबा तू त्यांना जाऊन सांगायचं. आणि सांगायचं म्हणजे कसं, ती चिठ्ठी दिली जाते. त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं की सौतमाई आहे, तुम्ही या म्हणून सौतमाईला. मग ती चिठ्ठी घेऊन तो माणूस त्यांच्या जिथे कुठे असतील ती राहत असतील त्यांच्या घरी जाऊन त्यांना चिठ्ठी आदरपूर्वक दिली जाते व आवाहन केलं जातं की तुम्ही सौतमाईला या. मीटिंग संपन्न होते आणि मीटिंग संपन्न झाल्यानंतर प्रत्येकाला जी जबाबदारी दिली आहे प्रत्येक आपापली काम. त्याच दिवशी 5 वाजता सौतमाई बसवला जातो, म्हणजे त्यावेळेला पूजन सर्व केलं जातं. ती विधी केल्यानंतर आरती होते. विना हा एकदा हिथून उचलल्यानंतर परत 24 तास खाली ठेवला जात नाही. आता सर्व देवांना गावातील आहेत त्यांना सर्व हार घालून पूजन केले जाते. ही पूजा झाल्यानंतर सर्व आपापल्या घरी जातात. संध्याकाळी भजन असते. भजन संपूर्ण जे भजनी मंडळ आहे ते अतिशय उत्साहात भजन साजरं करतं. भजन सादर केल्यानंतर रात्रभर सगळे भावकीतले ठराविक लोक थांबलेले असतात. प्रत्येक आदलून बदलून विना घ्यायचा असतो. एवढंच की सगळ्यांचं लक्ष असतं की विना खाली नाही राहिला पाहिजे, ही खूप महत्वाची गोष्ट असते. मग असंच सकाळपर्यंत प्रत्येक जण थोडं थोडं विना घेत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 10 वाजता भजनी मंडळ बाहेरच्या गावातून आलं जातं आणि भजन ज्या इकडं मंदिरात चालू असतं त्याच वेळेला इकडं स्वयंपाकाचं नियोजन केलं जातं. एक वाजता भजन संपल्यानंतर सर्व आरती केली जाते. विना खाली उतरवला जातो आणि विना खाली उतरवल्यानंतर सर्व देवांना पहिल्यांदा जो प्रसाद महाप्रसाद असतो त्याचा निवद दाखवला जातो. निवद दाखवल्यानंतर सगळ्या देवांना. शेती होता व्यवसाय पण मन होते संतांचे. विठ्ठल नामी रमले जीवन आदर्श सारे भक्तांचे. आदर्श सारे भक्तांचे. कल्पना करा, एक माणूस शेतात काम करत आहे, हातात खुरपे आहे आणि अंगावर घामाच्या धारा, पण त्याच्या ओठी सतत एकच नाव आहे, विठ्ठल. तो कुठला राजा नाही, मोठा विद्वान नाही, कुठला श्रीमंतही नाही, तरी आज शेकडो वर्षानंतरही संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे नाव आदराने घेतले जाते. ते म्हणजे संत सौतमाई. संत सौतमाई यांनी शिकवले की देव शोधण्यासाठी कुठे जंगलात फिरण्याची गरज नाही, तर देव आपल्या मनात असला पाहिजे. त्यांनी फुलांची बाग फुलवली, त्याचबरोबर भक्तीची बागही फुलवली. आज आपण यशाच्या मागे धावत आहोत, पण संत सौतमाई सांगतात की मोठेपणा पदात नसतो तर विचारात असतो. मग सर्व जे पहिल्यांदा भजनी मंडळ असतं ते जेवाय बसतं आणि त्यानंतर भावकीतील सर्व सदस्य जेवाय बसतात. अशा प्रकारे संत सौतमाई पुण्यतिथीची समाप्ती होते. मला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.